प्रशांत दादांना विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं। दरम्यान एस के नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। केणी सिटी या आपल्या एका भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या साठी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे या रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आम्हा सर्वांचे पालक, या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी, या मंचावर उपस्थित असणारे विविध राजकीय सामाजिक प्रवाहातील सर्व मान्यवर मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी या केणी सिटीची संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला ते पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी पंचायत समितीचे सभापती हरेश केणी, या ठिकाणी उपस्थित त्यांचे डायरेक्टर विश्वास केणी, रितेश केणी, सचिन केणी, राकेश केणी, वैभव केणी, तेजस केणी, निखिल केणी, दिनेश केणी, मनोज केणी, वसुसेन केणी, रवींद्र केणी, प्रमोद केणी, शौकीन केणी, अभिजित केणी आणि चेतन केणी, या सर्व डायरेक्टर्सच्या माध्यमातून आज मंचावर आमंत्रित असणारे आणि समोर आमंत्रित असणारे या पनवेल तालुक्यातील आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये आपण सर्वजण जी वाटचाल करताय असे उपस्थित आपण सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, या ठिकाणी मी सर्वात आधी माननीय आपल्या सर्वांच्या वतीनं नामदार रवींद्र चव्हाण साहेबांचं या मंचावरती या कार्यक्रमासाठी मी केणी डायरेक्टरच्या वतीनं देखील मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर चव्हाण साहेबांना एक अचानकपणानं नागपूरचा कार्यक्रम आला आणि नागपूरच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची म्हणून हा कार्यक्रम लवकर करून त्यांना इथं शुभेच्छा देऊन त्यांना पुढे जायचं आहे। आज आपण सारी मंडळी जी या ठिकाणी एकत्रित झालेला आहात, या परिसरातल्या सिडकोच्या मुळे या परिसरामध्ये वेगानं होणारा विकास हा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय। या परिसरामध्ये JNPTचे 4 पोर्ट झाले, आता विमानतळ येतोय, वेगवेगळ्या मार्गानं आता झालेली पनवेल महापालिका आहे किंवा सिडको आता नैना प्राधिकरणाच्या माध्यमातून काही विकास करायला मागतंय। आपल्या डोळ्यांच्या पुढे वेगवेगळी शहरं आकार घेत असताना आपण सगळेजण पाहतोय। अशा वेळेला एक शेतकरी म्हणून या प्रकल्पामध्ये आपलं स्थान हे 12.5% प्लॉट घेणं आणि योग्य मोबदला मिळाला, अडचण असली की त्यावेळेला तो मोबदला घेऊन ते प्लॉट विकणं, याच्या पलीकडे अनेक जणांनी साहस दाखवलेलं नाही। लोकनेते दिबा पाटील साहेब की जे 12.5%चे जनक महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, त्यांनी ज्यावेळेला 12.5%च्या बाबतीमध्ये शासनाकडून आग्रह धरून तसा या ठिकाणी शासनाशी या ठिकाणी करार करून घेतला म्हणूया आपण, त्यावेळेला शेतकऱ्यांना एक आवाहन केलं की किमान 10 वर्ष किमान हे प्लॉट शेतकऱ्यांनी कोणाही उद्योजकाला, बिल्डरला विकता कामा नये। पुढच्या कालावधीमध्ये काही शेतकरी स्वतःहून पुढे आले आणि 50-50 मध्ये म्हणजे आपण 50% ठेवायचे, 50% बिल्डरला द्यायचे, अशा पद्धतीच्या संकल्पनेमध्ये देखील काही प्लॉट डेव्हलप झालेले आहेत आणि काहीच फार हाताच्या बोटावर मोजण्या इतके उद्योजक, बिल्डर आहेत की ज्यांनी स्वतःचे प्लॉट स्वतः डेव्हलप करायला घेतलेले आहेत। आज मला खरंच मनापासून या ठिकाणी आनंद आहे की एकीकडे पनवेल महापालिकेची स्थापना झाली आहे, नाल्याच्या पलीकडच्या बाजूला सिडको प्राधिकरण, नाल्याच्या या बाजूला पनवेल महापालिका प्राधिकरण। अशा वेळेला या परिसरामध्ये आमच्या जमिनीचा विकास आम्ही करू असा विचार करून सुरुवातीला 7 शेतकरी आणि मग आता हळूहळू या ठिकाणी हा केणी परिवार पुढे आला। पुण्याच्या मगरपट्टा परिसर, या मगरपट्टा परिसराच्या धर्तीवरती आम्ही आमची जमीन
आम्ही स्वतः विकसित करू, या भावनेतून आपण सारी मंडळी एकत्रित आलात. मी सर्व डायरेक्टरचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देखील देतो. माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब हे जरी डोंबिवली मतदारसंघाचे आमदार असले तरी ते आता एकीकडे टोक आहे पालघर, त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, आणि पलीकडचं गोव्याकडचं टोक आहे सिंधुदुर्ग, या टोकाचे ते पालकमंत्री आहेत. आणि या दोन्ही टोकामध्ये असलेल्या कोकणामध्ये ते सातत्यानं प्रवास करत या परिसरामधल्या विकासाला बळ देण्यासाठी आणि या परिसरामधल्या या संपूर्ण विकासाला ऊर्जा देण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत असतात. आणि आपल्या वेळ काही करून ॲडजस्ट करायचा, पण नवतरुणांना पाठिंबा द्यायचा, नव्या संकल्पनांना पाठिंबा द्यायचा, हे धोरण त्यांनी सातत्यानं राबवलं. जेव्हा ते राज्यमंत्री होते, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यावेळेला आपलं कोकण म्हणजे चव्हाण साहेबांचा मतदारसंघ डोंबिवली, त्या डोंबिवलीमध्ये त्यांच्या मतदारसंघात काही भातशेती होत नाही. पण जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळेला चव्हाण साहेबांनी त्यावेळेला त्यांच्याकडं अन्न नागरी पुरवठा खात्याचं राज्यमंत्रीपद होतं, आणि त्यांनी ठरवलं की रायगड जिल्ह्यामधलं जे भाताचं पीक आहे, या भाताच्या पिकाला आपण हमीभाव दिला पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला आपल्या कदाचित लक्षात असेल की भाताला अवघा 800 850 रुपये रेट मिळत होता. अगदी एखाद्याला चांगल्यात चांगला रेट मिळाला तर 900. चव्हाणसाहेब पालकमंत्री झाल्यावर हमीभाव जाहीर केला आणि तो 1200 पासून आता 1400 1700 असा हळूहळू भात पिकाला हमीभाव मिळायला सुरुवात केला. नुसता हमीभाव देऊन चालणार नाही, त्याच्यासाठी गोडाऊन अवेलेबल करून दिली पाहिजेत. मग गोडाऊन कुठली अवेलेबल होती? गोडाऊन जाणीवपूर्वक अडवणारे कोण आहेत त्यांना या ठिकाणी दम देणं, शासनाचा बडगा त्यांच्यावरती उभारणं, असं करत करत या जिल्ह्याची भात खरेदी या ठिकाणी शासनाची वाढायला सुरुवात केली. चव्हाण साहेबांनी नंतरच्या कालावधीमध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये काही या संस्था ऐकतच नाहीत, या भात खरेदी करायला तयार नाहीत, आदल्या वर्षाचे भात विकत नसतात, ते जाणीवपूर्वक साठवतात. असं लक्षात आल्यावर नव्या नाविन्यपूर्ण संस्थांना परवानगी दिली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून देखील भात खरेदीला सुरुवात केली. आज आपल्या लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाच्या माध्यमातून भात खरेदीला मोठा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आणि लाखाच्या वरती क्विंटलमध्ये भात शासनाच्या माध्यमातून खरेदी केला जातोय. चव्हाण साहेब आरोग्य वैद्यकीय शिक्षणचे राज्यमंत्री होते. कोकणाचा टप्पा आहे. या कोकणाच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आरोग्य केंद्र आहेत, या आरोग्य केंद्रावरती मर्यादित व्यवस्था असतात आणि म्हणून या मर्यादित व्यवस्थांमध्ये अनेक वेळेला त्यांना ट्रीटमेंट या वेळेवरती द्यायला डॉक्टर उपलब्ध नसतात. मग अशा वेळेला चव्हाण साहेबांनी आरोग्य राज्यमंत्री किंवा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री या नात्यानं त्यांनी काही मेडिकल डिव्हायसेस तयार केले की तुम्ही त्या आरोग्य केंद्रावर उपकेंद्रावर गेलात तर तुमचं या ठिकाणी टेस्ट केल्या जातील आणि त्या टेस्टच्या आधारे टेलिमेडिसिन या संकल्पनेच्या माध्यमातून एखादा लांब बसलेला डॉक्टर तुमचा आजाराचं निदान करून तुम्हाला त्याचं योग्य पद्धतीनं औषध देईल. या पद्धतीनं आपण ज्या कोकणातून पुढे आलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांचं गाव आहे, तर आपण ज्या कोकणातून पुढे आलो त्या कोकणातले प्रश्न समजून घेतले पाहिजेत, त्या कोकणाला ऊर्जितावस्था दिली पाहिजे, इथल्या तरुणांनी उद्योजक बनलं पाहिजे. याच्यासाठी चव्हाण साहेबांनी सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आज ते आपल्या रायगड जिल्ह्याचे जरी पालकमंत्री नसले तरी भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी तेच आमचे पालक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हस्ते आजचं भूमिपूजन होणं हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. इथे महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख साहेब आलेले आहेत. या महापालिकेची निवडणूक ज्यावेळेला जाहीर झाली ती आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांना पक्षानं जबाबदारी दिली की चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची इथली निवडणूक लढवली जाईल. चव्हाण साहेबांनी प्रभाग क्रमांक 1 पासून 20 पर्यंत प्रत्येक वॉर्ड पिंजून काढत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद दिली आणि त्याचीच परिणती झाली
की पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक आणि भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी एकट्याच्या ताकदीवरती इथं बहुमत मिळवलं आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर हे या ठिकाणी बसवण्याचं काम चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि म्हणून त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये या आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढे न्यायचं आहे आणि म्हणून अशा या व्यक्तीच्या हस्ते हरेशजी आपल्या या सर्व सहकाऱ्यांच्या या प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे. मी तुम्हाला खात्री देतो की हळूहळू आता 7 एकर 12 एकर झालंय, हळूहळू सगळेजण जोडले जातील आणि 50 एकरच्या वरती या प्रकल्पामध्ये तुमचे सर्व सहकारी येतील आणि एक भव्य आणि सर्वांच्यासाठी आदर्श की एखाद्या नव्या तरुणाला मला माझ्या शेतीचा, माझ्या प्लॉटचा विकास करायचा आहे तर कसा असला पाहिजे. आपले आर्किटेक्ट या ठिकाणी अतुल म्हात्रेजी या ठिकाणी आहेत. मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये हे मॉडेल पाहून अशा पद्धतीचे वेगवेगळे मॉडेल सेट झाले पाहिजेत. यासाठी तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला याच्या पुढच्या कालावधीमध्ये नवतरुण आल्याशिवाय राहणार नाहीत. या एका नितांत सुंदर कार्यक्रमाच्या या नियोजनाबद्दल आणि या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी सहभागी झालेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये प्रचंड विकासाचे प्रकल्प येतात. या प्रचंड विकास आपल्या परिसराचा होतोय. अनेक लोक देशातून, राज्यातून इथं राहायला येतील, पण केवळ आपण इतरांचा विकास दुरून पाहण्यापेक्षा आपल्या स्वतःचा विकास आपण केला पाहिजे. लोकनेते दिबा पाटील साहेबांचा वारसा आपल्याला आहे आणि तो वारसा आपल्याला स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी निश्चितपणानं मार्गदर्शक ठरेल. आजचा हा कार्यक्रम या दृष्टिकोनातून एक मैलाचा दगड ठरेल अशा शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांत दादा.